जरा थांबा. तुम्हाला तुमच्या जन्मतारखेचा अर्थ माहीत आहे का? तुम्ही ज्या दिवशी या जगात आलात ती साधी तारीख नाहीये. ती तुमच्या नशिबाची, तुमच्या स्वभावाची आणि तुमच्या सामर्थ्याची गुप्त किल्ली आहे. कधी विचार केला आहे की काही लोक जन्मताच नेतृत्वाची क्षमता घेऊन येतात, तर काही शांतपणे जगावर प्रेमाची छाप सोडतात? काही लोक पैसे कमावण्यासाठी संघर्ष करतात, तर काहींच्या आयुष्यात वैभव सहज चालत येते. याचे रहस्य तुमच्या मुलांकामध्ये दडलेले आहे. आज आपण केवळ तुमच्या कुंडली किंवा हस्तरेषांबद्दल बोलणार नाही. आज आपण थेट तुमच्या जन्मतारखेच्या कोडमध्ये प्रवेश करणार आहोत. 1 ते 31 या प्रत्येक तारखेला जन्माला आलेल्या व्यक्तीच्या मनात काय चालते, त्यांच्यात कोणते दैवी गुण आहेत आणि त्यांचे नशीब कोणत्या मार्गावर घेऊन जाणार आहे हे आपण उलगडणार आहोत. त्या अंकात तुमचे प्रेम, करिअर, संपत्ती आणि गुप्त शक्ती दडलेली आहे. चला, तयार व्हा, कारण आता तुमच्या जन्मतारखेचे रहस्य उलगडणार आहे. तुमचे भविष्य सांगणाऱ्या या अंकांच्या जगात प्रवेश करण्यासाठी सज्ज व्हा. सर्वात आधी आपण बघूया की मूलांक म्हणजे काय आणि तो कसा काढतात. मूलांक आणि भाग्यांक हे कोणत्याही व्यक्तीच्या अंकशास्त्रीय विश्लेषणाचे 2 आधारस्तंभ आहेत. मूलांक, ज्याला जन्मांक किंवा रूट नंबर देखील म्हणतात, हा केवळ तुमच्या जन्मतारखेच्या दिवसाची बेरीज करून काढला जातो आणि तो नेहमी 1 ते 9 या एकाच अंकात असतो. मूलांक हा व्यक्तीचा बाह्य स्वभाव, तत्काळ व्यक्त होणारे गुणधर्म, नैसर्गिक क्षमता आणि दैनंदिन जीवनातील सवयी दर्शवतो. हा तुमच्या क्षममत्वाचा तो भाग आहे जो इतरांना पटकन दिसतो. उदाहरणार्थ, जर तुमचा मूलांक 1 असेल तर तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात नेतृत्वाची चमक आणि आत्मविश्वास सहज जाणवेल. मूलांक एका अर्थाने तुमच्या वाहनाचे इंजिन आहे, जे तुम्ही जगामध्ये कसे कार्यान्वित होता हे नियंत्रित करते. मूलांक तुमच्या आवडनिवडी आणि तुमच्यावर लहानपणी झालेल्या ग्रहांच्या प्रभावाचे प्रतिनिधित्व करतो. दुसरीकडे भाग्यांक, ज्याला डेस्टिनी नंबर किंवा विधातांक म्हणतात, हा तुमच्या संपूर्ण जन्मतारखेची दिनांक अधिक महिना अधिक वर्ष बेरीज करून काढला जातो आणि तोही 1 ते 9 या एकाच अंकात आणला जातो. भाग्यांक तुमच्या जीवनाचा अंतिम उद्देश, नियतीने ठरवलेला मार्ग, करिअरची दिशा आणि आयुष्यात मोठे यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेले गुण दर्शवतो. मूलांक तुमचे वर्तमान दर्शवतो, तर भाग्यांक तुमचे भविष्य आणि ध्येय दर्शवतो. बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीला भाग्यांकाचे गुणधर्म आयुष्याच्या उत्तरार्धात अधिक प्रभावीपणे जाणवतात. मूलांक आणि भाग्यांक या दोन्ही अंकांच्या योग्य समन्वयातूनच व्यक्तीला जीवनात खरी समृद्धी आणि समाधान मिळते. जर मूलांक आणि भाग्यांक एकमेकांना पूरक असतील तर यशाचा प्रवास सोपा होतो. डबल डिजिट्स म्हणजेच 10 ते 31 या दरम्यानच्या जन्मतारखांचे विश्लेषण करताना केवळ त्यांच्या बेरजेतून मिळालेल्या मूलांकावर उदा. 19 लक्ष देणे पुरेसे नसते. या तारखांमधील 2 स्वतंत्र अंकांचे मिश्रण, कॉम्बिनेशन व्यक्तीच्या स्वभावावर आणि नशिबावर अधिक गुंतागुंतीचा व सूक्ष्म प्रभाव पाडते. उदाहरणार्थ, मूलांक 1 हा 1, 10, 19 आणि 28 या 4 तारखांना मिळतो. या सर्वांमध्ये नेतृत्वाचे गुण असले तरी त्यांच्या स्वभावात फरक असतो. 10, 1-0 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीमध्ये 1ची ऊर्जा शून्यामुळे अधिक शक्तिशाली आणि केंद्रित होते. 19, 1-9 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीमध्ये 1 सूर्य नेतृत्व आणि 9 मंगळ आक्रमकता ऊर्जा या 2 शक्तिशाली ग्रहांची ऊर्जा मिसळते, ज्यामुळे ते अत्यंत धाडसी नेते बनतात. याउलट 28, 2-8 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीमध्ये 2 चंद्रभावना आणि 8 शनी संघर्ष या अंकांची ऊर्जा असल्याने त्यांची नेतृत्वाची शैली भावनिक आणि कठोर परिश्रमावर आधारित असते. अशा प्रकारे डबल डिजिट्स त्या मूलांकाला विशिष्ट छटा, नुएन्सेस प्रदान करतात, ज्यामुळे प्रत्येक व्यक्ती इतरांपेक्षा वेगळी ठरते. या डबल डिजिट्समध्ये मास्टर नंबर्स जसे की 11 आणि 22 यांचाही समावेश होतो, जे अंकशास्त्रात खूप महत्त्वपूर्ण मानले जातात. मूलांक 11 तारखेला जन्म आणि 22 तारखेला जन्म हे अतिशय उच्च आध्यात्मिक क्षमता आणि मोठ्या स्तरावर काम करण्याची क्षमता घेऊन येतात. 11चा मूलांक 2 असला तरी तो केवळ 2च्या शांत स्वभावापुरता मर्यादित नसतो, तर तो 2-1च्या नेतृत्व ऊर्जेमुळे अत्यंत तीव्र अंतर्ज्ञान आणि आध्यात्मिक नेतृत्व देतो. त्याचप्रमाणे 22चा मूलांक 4 असला तरी तो जगावर प्रभाव टाकणाऱ्या मोठ्या योजना आणि निर्मिती कन्स्ट्रक्शन करण्याची शक्ती देतो. थोडक्यात, डबल डिजिट्स हे दर्शवतात की व्यक्तीचा मूळ स्वभाव मूलांक कसा व्यक्त होईल आणि त्यासाठी कोणकोणत्या अतिरिक्त ग्रहांची ऊर्जा, उदा. 4 तारखेतील राहू त्याला मदत करेल किंवा आव्हान देईल. त्यामुळे या तारखांचे विश्लेषण करताना दोन्ही अंकांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक ठरते. तुम्हाला समजलेच असेल मूलांक म्हणजे काय, कसा काढायचा. त्याचसोबत तुमचा जन्म डबल डिजिटमध्ये झाला असेल तर उदा. 24 तर तुमचा मूलांक आहे 2+4 6, म्हणजे तुमचा मूलांक 6 आहे, पण त्याची पॉवर अजून वाढते 2 डिजिट असल्याने.
2 आणि 4ची पॉवरमध्ये 6 या अंकाची पॉवर एकत्र होते. हे तुम्हाला वर समजलंच असेल. तर चला आता जाणून घेऊया तुमच्या जन्मतारखेनुसार तुमचा स्वभावगुण कसा असेल. ज्यांचा मुलांक 1 असतो, म्हणजे ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला झाला आहे, त्यांच्यावर ग्रहांचा राजा सूर्य, सन याचा प्रचंड आणि तेजस्वी प्रभाव असतो. सूर्य जसा संपूर्ण सौरमालेचा केंद्रबिंदू असतो, तसेच मुलांक 1चे लोक आपल्या समूहाचे किंवा कामाच्या ठिकाणाचे नैसर्गिक केंद्रबिंदू असतात. त्यांच्यात जन्मजात नेतृत्व क्षमता, लीडरशिप क्वालिटी भरलेली असते आणि ते नेहमी पुढाकार घेतात. हे लोक अत्यंत आत्मविश्वासी, महत्वाकांक्षी आणि स्वतंत्र वृत्तीचे असतात. त्यांना दुसऱ्याच्या अधीन राहून काम करणे आवडत नाही, कारण त्यांच्यात स्वतःचे मार्ग तयार करण्याची आणि नियम बनवण्याची तीव्र इच्छा असते. आता आपण डबल डिजिट जन्मतारीख असलेले बघूया. 10 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक 1 असतो. 1 + 0 = 1. या तारखेत 1 सूर्य नेतृत्व या मूळ अंकासोबत 00 एकत्र येतो. अंकशास्त्रात जेव्हा कोणत्याही अंकासोबत 0 येतो, तेव्हा तो त्या मूळ अंकाची शक्ती वाढवतो आणि त्याला एक प्रकारे केंद्रित फोकस्ड करतो. 10 तारखेमुळे मुलांक 1च्या लोकांचे नेतृत्व अधिक स्पष्ट आणि निर्धाराने व्यक्त होते. 0च्या प्रभावामुळे त्यांना त्यांच्या नेतृत्वात आणि ध्येयांमध्ये एकाग्रता मिळते. हे लोक त्यांचे निर्णय अधिक त्वरित आणि आत्मविश्वासाने घेतात, ज्यामुळे ते व्यवसाय आणि व्यवस्थापन क्षेत्रात यशस्वी होतात. 19 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांकही 1 असतो. 1 + 9 = 10. 1 + 0 = 1. या तारखेत 1 सूर्य नेतृत्व आणि 9 मंगळ ऊर्जा आणि साहस या 2 शक्तिशाली ग्रहांची ऊर्जा एकत्र येते. याचा अर्थ हे लोक नेतृत्वासाठी केवळ आत्मविश्वास वापरत नाहीत, तर त्यासोबत अखंड ऊर्जा आणि साहसी वृत्ती घेऊन येतात. 19 तारखेचे लोक अत्यंत महत्वाकांक्षी असतात आणि त्यांना यश मिळवण्याची प्रचंड भूक असते. त्यांच्या धैर्यामुळे ते अनेकदा धोका पत्करण्यास तयार असतात. मात्र याच 2 उष्ण ऊर्जा एकत्र आल्यामुळे त्यांच्या स्वभावात अतिआत्मविश्वास आणि अहंकार इगो वाढण्याची शक्यता असते, ज्यामुळे त्यांनी इतरांना सोबत घेऊन जाण्याचे कौशल्य शिकणे महत्त्वाचे ठरते. 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांकही 1 असतो. 2 + 8 = 10. 1 + 0 = 1. या तारखेत 2 चंद्रभावना आणि 8 शनी संघर्ष आणि न्याय या अंकांचे मिश्रण असते. हे मिश्रण मुलांक 1च्या नेतृत्वाला एक व्यावहारिक आणि संघर्षातून मिळालेली दिशा देते. 8च्या प्रभावामुळे त्यांच्या जीवनात कठोर परिश्रम आणि संघर्ष येतात, पण त्याचवेळी त्यांना उत्कृष्ट व्यवस्थापन क्षमता मिळते. 2च्या प्रभावामुळे त्यांचे नेतृत्व अधिक भावनिक समजून घेणारे असते. त्यामुळे 28 तारखेचे लोक मोठे उद्योगपती किंवा संस्थांचे प्रमुख बनतात, कारण त्यांचे नेतृत्व केवळ अधिकारावर नव्हे तर अनुभवावर आणि कष्टावर आधारित असते. ज्यांचा मुलांक 2 असतो, म्हणजे ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला झाला आहे, त्यांच्यावर चंद्र, मून ग्रहाचा तीव्र प्रभाव असतो. चंद्र जसा शांत आणि शीतल असतो, त्याचप्रमाणे हे लोक शांत, मनमिळाऊ आणि अत्यंत भावनिक इमोशनल स्वभावाचे असतात. त्यांच्यात सहानुभूतीची एम्पथी भावना खूप प्रबळ असते आणि ते इतरांच्या भावना लगेच ओळखू शकतात. या लोकांना झगडे किंवा संघर्ष अजिबात आवडत नाहीत. ते नेहमी सलोखा आणि शांतता ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते उत्कृष्ट भागीदार, मित्र आणि समस्येवर मध्यस्थी, मीडिएशन करणारे ठरतात. आता आपण डबल डिजिट जन्मतारीख असलेले बघूया. जसे की 11 या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींसाठी 11 हा अंक केवळ मुलांक 2 नसून तो अंकशास्त्रातील एक मास्टर नंबर मानला जातो. या आकड्यामध्ये 2 वेळा 1 नेतृत्वाचा आणि स्वातंत्र्याचा अंक येतो, ज्यामुळे चंद्राची 2 मूळ ऊर्जा प्रचंड वाढते. या व्यक्तींमध्ये 2ची संवेदनशीलता आणि सहकार्य करण्याची भावना तर असतेच, पण त्यासोबतच 2-1च्या प्रभावामुळे त्यांना तीव्र अंतर्ज्ञान, इंटेन्स इंट्युएशन, आध्यात्मिक समज आणि एक प्रकारची जन्मजात अदृश्य नेतृत्व करण्याची क्षमता मिळते. 11 तारखेचे लोक सामान्यतः आध्यात्मिक शिक्षक, समुपदेशक किंवा प्रेरणादायक वक्ते बनतात. त्यांची शक्ती इतकी मोठी असते की त्यांना जीवनात मोठी उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रेरित केले जाते, पण त्याच उच्च ऊर्जेमुळे त्यांना भावनिक आणि मानसिक तणावाचा सामनाही करावा लागतो. 20 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक 2 असतो. या तारखेत 2 भावना आणि 00 एकत्र येतात. अंकशास्त्रात जेव्हा कोणत्याही अंकासोबत 0 येतो, तेव्हा तो त्या मूळ अंकाची शक्ती वाढवतो आणि त्याला एक प्रकारे केंद्रित करतो. 20 तारखेमुळे मुलांक 2च्या लोकांची भावनिक संवेदनशीलता आणि कल्पनाशक्ती अधिक तीव्र होते. 29 आणि 11च्या तुलनेत 20 तारखेचे लोक त्यांच्या भावनांवर अधिक स्थिर आणि संतुलित नियंत्रण ठेवू शकतात. 0च्या प्रभावामुळे त्यांना त्यांच्या भावना आणि कल्पनांना रचनात्मक कन्स्ट्रक्टिव्ह मार्गाने वापरण्याची क्षमता मिळते, ज्यामुळे ते कलेच्या किंवा मध्यस्थीच्या कामात प्रभावी ठरतात.
29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांकही 2 असतो. 2+9 = 11, 1+1 = 2. या तारखेत 2 चंद्र भावना आणि 9 मंगळ ऊर्जा आणि मानवता या 2 परस्पर विरोधी अंकांचे मिश्रण होते. 9 या अंकाच्या प्रभावामुळे त्यांच्या मूळ 2च्या स्वभावाला उत्कृष्ट ऊर्जा, साहस आणि मानवतावादी दृष्टिकोन मिळतो. हे लोक भावनिक असले तरी 9च्या ऊर्जेमुळे ते केवळ शांत बसत नाहीत, तर इतरांना मदत करण्यासाठी किंवा न्यायासाठी उभे राहण्यासाठी लढाऊ बनतात. मात्र या 2 विरोधी ऊर्जा एकत्र आल्यामुळे त्यांच्या स्वभावात तीव्र चढउतार, मूड स्विंग्स आणि संघर्ष दिसून येतो, ज्यामुळे त्यांना स्वतःच्या भावना संतुलित ठेवणे एक आव्हान ठरते. चा मूलांक 3 असतो, म्हणजे ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला आहे, त्यांच्यावर देव आणि ज्ञानाचा ग्रह असलेल्या गुरूचा, ज्युपिटर तीव्र प्रभाव असतो. गुरु ग्रह विस्तार, ज्ञान आणि आशावाद दर्शवतो. म्हणूनच हे लोक अत्यंत आशावादी, उत्साही आणि शिस्तबद्ध स्वभावाचे असतात. त्यांच्यात जन्मजात शिक्षक आणि मार्गदर्शक होण्याची क्षमता असते. ते नेहमी नवीन गोष्टी शिकण्यास आणि आपले ज्ञान इतरांना देण्यास उत्सुक असतात. या लोकांना सामाजिक आणि धार्मिक कार्यांमध्ये भाग घ्यायला आवडतो आणि ते समाजात आदरणीय स्थान मिळवतात. त्यांची जीवनशैली भव्य आणि उदार असते. तसेच ते दिलेला शब्द पाळणारे, वचनबद्ध असतात. त्यांचा मुख्य दोष म्हणजे कधीकधी ते अति आत्मविश्वासाने, ओव्हर कॉन्फिडन्स वागतात किंवा इतरांवर जास्त अपेक्षा ठेवतात. आता आपण डबल डिजिट जन्मतारीख असलेले बघूया. 12 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो. 1+2 = 3. या तारखेत 3 गुरु, ज्ञान या मूळ अंकासोबत 1 सूर्य नेतृत्व आणि 2 चंद्रभावना या 2 अंकांची ऊर्जा एकत्रित होते. 1च्या प्रभावामुळे त्यांच्या ज्ञानाला क्रियाशील नेतृत्वाची जोड मिळते. ते केवळ विचार करत नाहीत, तर ते विचार प्रभावीपणे मांडू शकतात आणि त्यांना कृतीत आणण्याची क्षमता ठेवतात. 2च्या प्रभावामुळे ते लोकांच्या भावनांशी जोडले जातात, ज्यामुळे ते एक आदर्श शिक्षक किंवा सल्लागार बनतात, जो सहानुभूतीने आणि समजूतदारपणे मार्गदर्शन करतो. 12 तारखेचे लोक त्यांच्या ज्ञानाचा उपयोग इतरांना प्रेरणा देण्यासाठी करतात, परंतु त्यांच्यामध्ये ज्ञानाचा वेग 1 आणि भावनिक संवेदनशीलता 2 यांचा समन्वय साधताना थोडा मानसिक तणाव येऊ शकतो. 21 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांकही 3 असतो. 2+1 = 3. या तारखेत 2 चंद्र भावना आणि 1 सूर्य नेतृत्व हे दोन्ही अंक एकत्र येतात. ही अंकांची मांडणी नेतृत्व आणि सहकार्य या 2 शक्तींचा समन्वय साधते, जो 3 या अंकाला एक वेगळी सामाजिक धार देतो. याचा अर्थ हे लोक ज्ञानी तर असतातच, पण त्यांच्यात उत्कृष्ट संवाद कौशल्ये, कम्युनिकेशन स्किल्स आणि लोकांना समजावून सांगण्याची, पटवून देण्याची क्षमता असते. 21 तारखेचे लोक सामाजिक स्तरावर सक्रिय असतात आणि त्यांच्या शीघ्र निर्णय क्षमतेमुळे ते यशस्वी होतात. त्यांच्या ज्ञानाला आत्मविश्वास आणि भावनिक समज यांचा भक्कम आधार मिळतो, ज्यामुळे ते त्यांच्या क्षेत्रात पटकन प्रगती करतात आणि एक लोकप्रिय व प्रभावी व्यक्ती म्हणून उदयास येतात. ते कलेच्या किंवा माध्यमांच्या क्षेत्रातही उत्तम कामगिरी करू शकतात. 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो. या तारखेत 3 गुरु, ज्ञान आणि 00 एकत्र येतात. अंकशास्त्रात जेव्हा कोणत्याही अंकासोबत 00 येतो, तेव्हा तो त्या मूळ अंकाची शक्ती वाढवतो आणि त्याला एक प्रकारे केंद्रित फोकस्ड करतो. 30 तारखेमुळे मूलांक 3च्या लोकांचे ज्ञान, बुद्धिमत्ता आणि शिक्षणावरील प्रेम अधिक तीव्र होते. 0च्या प्रभावामुळे त्यांना त्यांच्या ज्ञानावर अधिक नियंत्रण आणि एकाग्रता मिळते, ज्यामुळे ते आयुष्यात मोठे ध्येय साधू शकतात. 30 तारखेचे लोक गंभीर विचारवंत, तत्त्वज्ञ आणि मोठे सामाजिक किंवा धार्मिक नेते बनू शकतात, कारण त्यांची ऊर्जा एकाच ध्येयावर केंद्रित झालेली असते. मात्र त्यांची ही एकाग्रता कधीकधी त्यांना व्यवहारापासून दूर नेते आणि ते थोडेसे व्यवहारशून्य इम्प्रॅक्टिकल बनू शकतात. ज्यांचा मूलांक 4 असतो, म्हणजे ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला झाला आहे, त्यांच्यावर छायाग्रह राहू तीव्र प्रभाव असतो. याच कारणामुळे या लोकांमध्ये एक प्रकारची व्यवहार्यता, प्रॅक्टिकॅलिटी आणि भौतिकवादाची मटेरियलिझम वृत्ती असते. हे लोक अत्यंत मेहनती, शिस्तप्रिय आणि प्रत्येक काम पद्धतशीरपणे सिस्टमॅटिकली करणारे असतात. ते कधीही शॉर्टकट घेत नाहीत. प्रत्येक काम नियम आणि कायद्यानुसार करण्याचा त्यांचा आग्रह असतो. त्यांना जीवनात स्थिरता आणि सुरक्षितता, सिक्युरिटी खूप महत्त्वाची वाटते आणि ते अत्यंत विश्वासार्ह, रिलायबल मित्र किंवा सहकारी असतात. त्यांच्या बोलण्यात आणि कामात स्पष्टता आणि तर्कशुद्धता, लॉजिक असते. त्यांचे गुण म्हणजे ते खूप चांगले नियोजक, प्लॅनर आणि व्यवस्थापक मॅनेजर बनू शकतात, परंतु त्यांच्या हट्टीपणामुळे ते लवकर बदल स्वीकारत नाहीत. आता आपण डबल डिजिट जन्मतारीख असलेले बघूया. 13 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. 1+3 = 4. या तारखेत 4
राहू शिस्त या मूळ अंकासोबत 1 सूर्य नेतृत्व आणि 3 गुरु ज्ञान या 2 शक्तिशाली अंकांचे मिश्रण होते. 1च्या प्रभावामुळे त्यांच्या मेहनतीला संघटित नेतृत्वाची जोड मिळते, तर 3च्या प्रभावामुळे त्यांना ज्ञानाचा आणि प्रभावी बोलण्याचा गुण प्राप्त होतो. यामुळे 13 तारखेचे लोक केवळ शिस्तबद्ध नसतात, तर ते त्यांच्या कामाचे प्रभावीपणे नेतृत्व करू शकतात आणि तर्काच्या आधारावर आपले मत सिद्ध करू शकतात. त्यांच्यामध्ये एक प्रकारची तीव्र जिद्द आणि महत्वाकांक्षा असते, ज्यामुळे ते कोणत्याही परिस्थितीत आपले ध्येय साधतात. त्यांच्या स्वभावात काही वेळा तीव्र टीका करण्याची किंवा वाद घालण्याची प्रवृत्ती दिसू शकते. 22 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांकही 4 असतो. 2+2 = 4. 22 हा अंक अंकशास्त्रात एक मास्टर नंबर मानला जातो. यात 2 वेळा 2 चंद्र, भावना आणि सहकार्य येतो. याचा अर्थ 22 तारखेच्या लोकांमध्ये 4 राहू स्थिरताची शिस्त तर असतेच, पण त्यासोबत महान कल्पनांना प्रत्यक्षात आणण्याची प्रॅक्टिकल मॅनिफेस्टेशन आणि मोठ्या स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची अद्वितीय क्षमता असते. या लोकांमध्ये उत्कृष्ट संघटन कौशल्ये, ऑर्गनायझेशनल स्किल्स आणि भावनात्मक बुद्धिमत्ता इमोशनल इंटेलिजन्स असते. ते खूप सर्जनशील असतात, परंतु त्यांच्या सर्जनशीलतेला व्यावहारिक रूप देऊ शकतात. त्यांचा स्वभाव शांत आणि सहकार्य करणारा असतो, पण मोठे यश मिळवण्यासाठी त्यांना सतत मानसिक संतुलन राखण्याची गरज असते. 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांकही 4 असतो. 3+1 = 4. या तारखेत 3 गुरु ज्ञान आणि 1 सूर्य नेतृत्व हे दोन्ही प्रभावी अंक एकत्र येतात. ही अंकांची मांडणी मुलांक 4च्या स्वभावाला सर्जनशीलता आणि आत्मविश्वास प्रदान करते. याचा अर्थ हे लोक शिस्तबद्ध आणि मेहनती असले तरी त्यांच्याकडे उत्कृष्ट कल्पना आणि त्यांना प्रभावीपणे मांडण्याची क्षमता असते. 31 तारखेचे लोक त्यांच्या ज्ञानाचा आणि नेतृत्वाच्या गुणांचा उपयोग करून स्थिरता मिळवतात. हे लोक मुलांक 4च्या इतरांपेक्षा अधिक सकारात्मक आणि आशावादी असतात, कारण त्यांच्यावर गुरु आणि सूर्याचा प्रभाव असतो. त्यांच्या स्वभावातील गुण म्हणजे ते कोणतेही नियोजन अत्यंत आत्मविश्वासाने आणि ज्ञानाच्या आधारावर पूर्ण करतात, पण कधीकधी ते त्यांच्या स्वतःच्या कल्पनांवर जास्त ठाम राहतात आणि त्यामुळे इतरांचे मत स्वीकारण्यास कठीण जाते. ज्यांचा मुलांक 5 असतो, म्हणजे ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला झाला आहे, त्यांच्यावर ग्रहांचा राजकुमार बुध याचा तीव्र प्रभाव असतो. बुध ग्रह बुद्धिमत्ता, संवाद आणि जलद गती दर्शवतो. म्हणूनच हे लोक अत्यंत हुशार, चपळ आणि उत्तम बोलण्याची कला असलेले असतात. त्यांच्या स्वभावाचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे बदलांना स्वीकारण्याची आणि परिस्थितीनुसार त्वरित जुळवून घेण्याची क्षमता. त्यांना एकाच ठिकाणी स्थिर राहणे आवडत नाही. त्यांना सतत प्रवास, नवीन अनुभव आणि उत्साह हवा असतो. ते उत्तम व्यापारी असतात, कारण त्यांच्याकडे जलद निर्णय घेण्याची आणि धोका पत्करण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते. त्यांचा स्वभाव अत्यंत उत्साही आणि मैत्रीपूर्ण असतो. आता आपण डबल डिजिट जन्मतारीख असलेले बघूया. 14 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक 5 असतो. या तारखेत 5 बुद्धिमत्ता या मूळ अंकासोबत 1 सूर्य म्हणजे नेतृत्व आणि 4 राहू म्हणजे शिस्त या 2 शक्तिशाली अंकांचे मिश्रण होते. 1च्या प्रभावामुळे त्यांच्या बुद्धिमत्तेला आत्मविश्वास आणि नेतृत्वाची जोड मिळते, तर 4च्या प्रभावामुळे त्यांच्या बदलाच्या स्वभावाला शिस्त आणि व्यवहार ज्ञान मिळते. याचा अर्थ 14 तारखेचे लोक केवळ चपळ नसतात, तर ते त्यांच्या नवीन कल्पनांना एक योग्य रचना देऊ शकतात आणि त्या प्रभावीपणे अंमलात आणू शकतात. त्यांच्यात एक प्रकारची संतुलित आणि ध्येय केंद्रित ऊर्जा असते, ज्यामुळे ते आर्थिक क्षेत्रात चांगले यश मिळवतात. त्यांच्या गुणांमुळे ते उत्तम व्यवस्थापक आणि यशस्वी व्यापारी बनतात. 23 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांकही 5 असतो. या तारखेत 2 चंद्र म्हणजे भावना आणि 3 गुरु म्हणजे ज्ञान या 2 सकारात्मक अंकांचे मिश्रण होते. ही अंकांची मांडणी मुलांक 5च्या स्वभावाला सर्जनशीलता आणि भावनात्मक हुशारी प्रदान करते. याचा अर्थ हे लोक हुशार तर असतातच, पण त्यांच्यात उत्कृष्ट कल्पना आणि लोकांशी भावनात्मकरित्या जोडले जाण्याची क्षमता असते. 23 तारखेचे लोक त्यांच्या ज्ञानाचा आणि भावनांचा उपयोग करून प्रभावीपणे संवाद साधतात. त्यांच्यातील 2चा प्रभाव त्यांना इतरांबद्दल सहानुभूती देतो, ज्यामुळे ते लोकांना आकर्षित करतात आणि त्यांचे सामाजिक वर्तुळ मोठे असते. ते नवीन कल्पनांना अधिक संवेदनशील पद्धतीने जगासमोर आणतात. 5 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव हा मूळ मुलांक 5ची शुद्ध ऊर्जा दर्शवतो. हे लोक बदलांसाठी नेहमी तयार असतात आणि त्यांच्यात धोका पत्करण्याची आणि जलद गतीने काम करण्याची क्षमता अधिक तीव्र असते. हे लोक कोणत्याही आव्हानाला थेट सामोरे जातात आणि त्वरित उपाय शोधतात. त्यांच्या स्वभावात अस्थिरता आणि एकाच कामावर जास्त काळ लक्ष केंद्रित न करण्याची प्रवृत्ती दिसून येते. त्यांना प्रवास, संवाद साधणे आणि कोणत्याही प्रकारच्या बदलाशी संबंधित कामात जास्त यश मिळते, कारण त्यांच्यात नैसर्गिकरित्याही गतिमानता असते.
त्यांनी आपल्या ऊर्जेला एकाच ध्येयावर केंद्रित करणे महत्त्वाचे ठरते. ज्यांचा मुलांक 6 असतो, म्हणजे ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला झाला आहे, त्यांच्यावर प्रेम, सौंदर्य आणि विलासितेचा ग्रह शुक्र, व्हेनस याचा तीव्र प्रभाव असतो. याच कारणामुळे हे लोक अत्यंत आकर्षक, प्रेमळ आणि कलात्मक स्वभावाचे असतात. त्यांना जीवनात सुंदर आणि आरामदायक गोष्टींची आवड असते, म्हणजेच त्यांना एक प्रकारचे ऐश्वर्यपूर्ण जीवन जगायला आवडते. ते शांतता आणि सुसंवादाचे समर्थक असतात आणि कुटुंबावर खूप प्रेम करतात. ते नेहमी आनंदी, हसतमुख आणि इतरांना मदत करणारे असतात. त्यांच्यात उत्तम आर्थिक व्यवस्थापन कौशल्य असतात, ज्यामुळे ते पैसा सहजपणे कमावतात. आता आपण डबल डिजिट जन्मतारीख असलेले बघूया. 15 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक 6 असतो. या तारखेत 6 विलासिता या मूळ अंकासोबत 1 सूर्य म्हणजे नेतृत्व आणि 5 बुध म्हणजे बुद्धिमत्ता या 2 शक्तिशाली अंकांचे मिश्रण होते. 1च्या प्रभावामुळे त्यांच्या कलात्मकतेला आत्मविश्वास आणि नेतृत्वाची जोड मिळते, तर 5च्या प्रभावामुळे त्यांच्या सौंदर्याच्या जाणीवेला बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्य मिळते. याचा अर्थ 15 तारखेचे लोक केवळ आकर्षक नसतात, तर ते त्यांच्या सर्जनशील कल्पनांना नेतृत्व देऊन यशस्वीरित्या पूर्ण करतात. त्यांच्यात उत्कृष्ट व्यवसाय आणि लोकांमध्ये मिसळण्याची कला असते. त्यांच्या गुणांमुळे ते मनोरंजन, फॅशन किंवा हॉटेल व्यवसाय अशा क्षेत्रांत चमकतात, जिथे सौंदर्य, संवाद आणि व्यवस्थापन एकत्र येतात. 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांकही 6 असतो. या तारखेत 2 चंद्र म्हणजे भावना आणि 4 राहू म्हणजे शिस्त या 2 अंकांचे मिश्रण होते. ही अंकांची मांडणी मुलांक 6च्या स्वभावाला भावनात्मक स्थैर्य आणि शिस्तबद्धता प्रदान करते. याचा अर्थ हे लोक प्रेमळ तर असतातच, पण त्यांच्यात उत्कृष्ट संघटन आणि व्यावहारिक ज्ञान असते. 24 तारखेचे लोक त्यांच्या भावनांचा योग्य वापर करून कुटुंबासाठी एक सुरक्षित आणि सुंदर भविष्य तयार करतात. 4च्या प्रभावामुळे ते आपल्या ध्येयांबद्दल शिस्तबद्ध असतात, तर 2चा प्रभाव त्यांना इतरांशी चांगले भावनिक संबंध जोडण्यास मदत करतो. ते विलासिता मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवतात. 6 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव हा मूळ मुलांक 6ची शुद्ध ऊर्जा दर्शवतो. हे लोक प्रेमळ, कलाप्रेमी आणि त्यांच्या भावनांमध्ये अत्यंत स्थिर असतात. त्यांच्यात सर्जनशीलता आणि सौंदर्यदृष्टी अधिक तीव्र असते. हे लोक सामाजिक जबाबदारी घेण्यास आणि शांतता राखण्यास प्राधान्य देतात. मात्र त्यांची विलासितेची आवड कधीकधी त्यांना भौतिकवादी, केवळ वस्तूंची आवड असणारे बनवू शकते. त्यांना आलिशान जीवनशैली हवी असल्याने ते खर्चिक असू शकतात. त्यांनी आपल्या ऊर्जेचा वापर केवळ भौतिक सुखांऐवजी सर्जनशील आणि कलात्मक कामांमध्ये केल्यास त्यांचे जीवन अधिक संतुलित आणि आनंदी होते. ज्यांचा मुलांक 7 असतो, म्हणजे ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला झाला आहे, त्यांच्यावर छायाग्रह केतूचा तीव्र प्रभाव असतो. केतू ग्रह गूढता, चिंतन आणि अध्यात्म दर्शवतो. म्हणूनच हे लोक गहन विचार करणारे, विश्लेषक आणि स्वतंत्र वृत्तीचे असतात. त्यांच्या स्वभावाचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे सतत सत्य शोधण्याची आणि जीवनातील गूढ प्रश्नांवर विचार करण्याची आवड. ते कधीही गोष्टी जशाच्या तशा स्वीकारत नाहीत. ते नेहमी का आणि कसे हे प्रश्न विचारतात. यामुळे ते उत्कृष्ट संशोधक, तत्त्वज्ञानी किंवा लेखक बनतात. ते इतरांशी लवकर मिसळत नाहीत आणि त्यांना अनेकदा एकांत आणि शांत चिंतन करण्याची गरज भासते. आता आपण डबल डिजिट जन्मतारीख असलेले बघूया. 16 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक 7 असतो. 1 + 6 = 7. या तारखेत 7 गूढता या मूळ अंकासोबत 1 सूर्य म्हणजे नेतृत्व आणि 6 शुक्र म्हणजे प्रेम विलासिता या 2 अंकांचे मिश्रण होते. 1च्या प्रभावामुळे त्यांच्या गूढ विचारांना आत्मविश्वास आणि नेतृत्वाची जोड मिळते. ते केवळ विचार करत नाहीत, तर ते त्यांचे शोध प्रभावीपणे जगासमोर मांडू शकतात. 6च्या प्रभावामुळे त्यांना कलात्मकता आणि सुंदरतेची तीव्र जाणीव होते. यामुळे 16 तारखेचे लोक त्यांच्या संशोधनाला एक कलात्मक किंवा भावनिक रूप देऊ शकतात. त्यांच्या गुणांमुळे ते लेखक, कलाकार किंवा अशा क्षेत्रात चमकतात, जिथे गहन विचार आणि सौंदर्याचा समन्वय साधायचा असतो. मात्र याच कारणामुळे त्यांचे मन अनेकदा भावनात्मक आणि भौतिक गोष्टींच्या द्वंद्वात अडकते. 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांकही 7 असतो. 2 + 5 = 7. या तारखेत 2 चंद्र म्हणजे भावना आणि 5 बुध म्हणजे बुद्धिमत्ता या 2 गतिमान अंकांचे मिश्रण होते. ही अंकांची मांडणी मुलांक 7च्या स्वभावाला भावनात्मक हुशारी आणि संवाद कौशल्य प्रदान करते. याचा अर्थ हे लोक गूढ आणि विचारशील तर असतातच, पण त्यांच्यात उत्कृष्ट कल्पना आणि लोकांशी भावनिकरित्या जोडले जाण्याची क्षमता असते. 25 तारखेचे लोक त्यांच्या बुद्धिमत्तेचा 5 आणि भावनांचा 2 उपयोग करून प्रभावीपणे संवाद साधतात आणि आपले विचार स्पष्ट करतात. 2चा प्रभाव त्यांना सहानुभूती देतो, ज्यामुळे ते लोकांना आकर्षित करतात आणि त्यांचे विचार लोकांना पटतात. त्यांच्यातील गूढता अधिक व्यावहारिक पद्धतीने जगासमोर येते. 7 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव हा मूळ मुलांक 7ची शुद्ध ऊर्जा दर्शवतो.
हे लोक अधिक चिंतनशील आणि गूढ असतात. त्यांच्यात अध्यात्माकडे आणि नैसर्गिक रहस्यांकडे अधिक तीव्र ओढा असतो. हे लोक कोणत्याही आव्हानाला त्यांच्या बुद्धिमत्तेने आणि विश्लेषणात्मक पद्धतीने सामोरे जातात. त्यांच्या स्वभावात अव्यवहारिकता, व्यवहारज्ञान कमी असणे आणि जास्त विचार करण्याची प्रवृत्ती दिसून येते. त्यांना एकांत, संशोधन, अध्यापन आणि तत्त्वज्ञानाशी संबंधित कामात जास्त यश मिळते. त्यांनी आपल्या विचारांना योग्य दिशा दिल्यास ते मोठे शोधक बनू शकतात. ज्यांचा मुलांक 8 असतो म्हणजे ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला झाला आहे, त्यांच्यावर शनी सॅटर्न ग्रहाचा तीव्र प्रभाव असतो. शनी ग्रह न्याय, कर्म आणि कठोर परिश्रम दर्शवतो. म्हणूनच हे लोक अत्यंत गंभीर, शिस्तप्रिय आणि व्यावहारिक स्वभावाचे असतात. त्यांच्या स्वभावाचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे अखंड मेहनत करण्याची तयारी आणि मोठे संघटन, ऑर्गनायझेशन करण्याची क्षमता. ते केवळ स्वप्ने पाहत नाहीत, तर ती पूर्ण करण्यासाठी पायाभूत काम करण्याची हिंमत ठेवतात. ते उत्कृष्ट व्यवस्थापक, मॅनेजर आणि नेते लीडर बनतात. पण त्यांचे यश त्यांना विलंबाने, लेट आणि कठोर संघर्षानंतर मिळते. त्यांच्यात न्याय आणि जबाबदारीची भावना खूप प्रबळ असते. आता आपण डबल डिजिट जन्मतारीख असलेले बघूया. 17 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक 8 असतो. 1+7 = 8. या तारखेत 8 शनी या मूळ अंकासोबत 1 सूर्य म्हणजे नेतृत्व आणि 7 केतू म्हणजे चिंतन गूढता या 2 अंकांचे मिश्रण होते. 1च्या प्रभावामुळे त्यांच्या कठोर परिश्रमाला आत्मविश्वास आणि नेतृत्वाची जोड मिळते. ते केवळ काम करत नाहीत, तर ते प्रभावीपणे संघटित आणि नियंत्रित करू शकतात. 7च्या प्रभावामुळे त्यांच्या स्वभावात गहन चिंतन आणि विश्लेषण करण्याची क्षमता येते. यामुळे 17 तारखेचे लोक त्यांच्या कामाच्या प्रत्येक पैलूचा विचार करून निर्णय घेतात. त्यांच्या गुणांमुळे ते मोठे उद्योजक, अर्थतज्ज्ञ किंवा कोणत्याही मोठ्या संस्थेचे नेतृत्व करू शकतात, कारण त्यांची कार्यशैली विचारपूर्वक आणि आत्मविश्वासाने युक्त असते. 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांकही 8 असतो. 2+6 = 8. या तारखेत 2 चंद्र म्हणजे भावना आणि 6 शुक्र म्हणजे प्रेम विलासिता या 2 अंकांचे मिश्रण होते. ही अंकांची मांडणी मुलांक 8च्या कठोर स्वभावाला भावनात्मक ओलावा आणि सामाजिक जाणीव प्रदान करते. याचा अर्थ हे लोक केवळ न्यायप्रिय आणि व्यवहारी नसतात, तर त्यांच्यात उत्कृष्ट संघटन आणि लोकांशी भावनिकरित्या जोडले जाण्याची क्षमता असते. 26 तारखेचे लोक त्यांच्या भावनांचा 2 आणि सौंदर्याचा 6 उपयोग करून लोकांना आकर्षित करतात. ते विलासिता मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करतात आणि त्यांचे नेतृत्व अधिक मानवतावादी असते. मात्र 2 आणि 6चा प्रभाव असल्याने त्यांना भौतिक सुख आणि कठोर कर्तव्य यांच्यात योग्य संतुलन राखणे आवश्यक ठरते. 8 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव हा मूळ मुलांक 8ची शुद्ध ऊर्जा दर्शवतो. हे लोक अत्यंत गंभीर, धीमे पण स्थिर आणि प्रचंड व्यवहारी असतात. त्यांच्यात पैसा आणि व्यवस्थापन याबद्दलची तीव्र समज असते. हे लोक कोणत्याही आव्हानाला त्यांच्या प्रचंड इच्छाशक्तीने आणि न थांबणाऱ्या परिश्रमाने सामोरे जातात. त्यांच्या स्वभावात एकटेपणा आणि कधीकधी अतिलोभ, जास्त मिळवण्याची इच्छा दिसून येतो. त्यांना मोठे आर्थिक प्रकल्प, जमीन जुमला, प्रॉपर्टी आणि दीर्घकाळ चालणाऱ्या संस्थांच्या कामात जास्त यश मिळते. त्यांनी लोकांना अधिक माफ करणे आणि लवचिक फ्लेक्सिबल राहणे शिकल्यास त्यांचा संघर्ष कमी होतो आणि मोठे यश मिळते. ज्यांचा मुलांक 9 असतो म्हणजे ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला झाला आहे, त्यांच्यावर युद्ध आणि ऊर्जेचा ग्रह मंगळ, मार्स याचा तीव्र प्रभाव असतो. मंगळ ग्रह शक्ती, साहस आणि मानवता दर्शवतो. म्हणूनच हे लोक अत्यंत उत्साही, धाडसी आणि पराक्रमी स्वभावाचे असतात. त्यांच्या स्वभावाचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे माणुसकी आणि इतरांना मदत करण्याची तीव्र इच्छा. ते केवळ स्वतःसाठी नव्हे, तर समाजासाठी काहीतरी मोठे कार्य करण्याची भावना ठेवतात. ते अत्यंत भावनिक पण त्याचवेळी लढाऊ वॉरियर वृत्तीचे असतात. त्यांना अन्याय आणि असत्य अजिबात सहन होत नाही. त्यांच्यात प्रचंड ऊर्जा असल्यामुळे ते सतत कार्यरत राहतात. आता आपण डबल डिजिट जन्मतारीख असलेले बघूया. 18 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक 9 असतो. 1+8 = 9. या तारखेत 9 मंगळ या मूळ अंकासोबत 1 सूर्य म्हणजे नेतृत्व आणि 8 शनी म्हणजे संघर्ष, न्याय या 2 अंकांचे मिश्रण होते. 1च्या प्रभावामुळे त्यांच्या उत्साहाला आत्मविश्वास आणि नेतृत्वाची जोड मिळते. ते केवळ उत्साहाने काम करत नाहीत, तर ते प्रभावीपणे संघटित आणि नियंत्रित करू शकतात. 8च्या प्रभावामुळे त्यांच्या स्वभावात कठोर परिश्रम करण्याची आणि न्यायासाठी लढण्याची क्षमता येते. यामुळे 18 तारखेचे लोक त्यांच्या कामात शिस्त आणि ऊर्जा यांचा समन्वय साधतात. त्यांच्या गुणांमुळे ते मोठे प्रशासक, सामाजिक कार्यकर्ते किंवा सुरक्षा दलाचे प्रमुख बनू शकतात, कारण त्यांचे नेतृत्व संघर्षातून मिळालेले आणि न्यायपूर्ण असते. 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांकही 9 असतो. 2+7 = 9. या तारखेत 2 चंद्र म्हणजे भावना
आणि 7 केतू म्हणजे चिंतन गूढता या 2 अंकांचे मिश्रण होते. ही अंकांची मांडणी मुलांक 9च्या ऊर्जेला भावनात्मक बुद्धिमत्ता आणि सखोल विचार प्रदान करते. याचा अर्थ हे लोक उत्साही आणि धाडसी असले तरी त्यांच्यात उत्कृष्ट सहानुभूती आणि विश्लेषणात्मक क्षमता असते. 27 तारखेचे लोक त्यांच्या विचारांची 7 आणि भावनांची 2 सांगड घालून प्रभावीपणे मानवतावादी कार्य करतात. 2चा प्रभाव त्यांना इतरांबद्दल सहानुभूती देतो, तर 7चा प्रभाव त्यांना गहन चिंतन करण्यास मदत करतो. त्यांची ऊर्जा केवळ शारीरिक नसून मानसिक आणि भावनिक असते. 9 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव हा मूळ मुलांक 9ची शुद्ध ऊर्जा दर्शवतो. हे लोक अधिक भावनिक, लढाऊ आणि उत्साही असतात. त्यांच्यात कोणताही धोका पत्करण्याची आणि आव्हाने स्वीकारण्याची क्षमता अधिक तीव्र असते. हे लोक कोणत्याही आव्हानाला त्यांच्या प्रचंड इच्छाशक्तीने आणि न थांबणाऱ्या प्रयत्नाने सामोरे जातात. त्यांच्या स्वभावात लवकर राग येणे आणि अति आक्रमकता दिसून येते. त्यांना सैन्य, पोलीस, वैद्यकीय सेवा आणि सामाजिक सेवा यांसारख्या मानवतावादी कामात जास्त यश मिळते. त्यांनी आपल्या ऊर्जेचा उपयोग सकारात्मक आणि रचनात्मक कामांमध्ये केल्यास ते मोठे समाजसुधारक बनू शकतात. या अंकांनी तुम्हाला तुमची नैसर्गिक क्षमता आणि आयुष्याची दिशा स्पष्ट केली असेल. जर तुम्हाला तुमच्या मुलांकाशी संबंधित कोणतीही शंका असेल किंवा तुम्हाला तुमच्या भाग्यांकाबद्दल सखोल माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचा मुलांक आणि प्रश्न नक्की लिहा. हा अंकशास्त्राचा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लेखाला लाईक करा. ही महत्त्वपूर्ण माहिती इतरांनाही समजावी यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हो, अशाच रोचक आणि ज्ञानवर्धक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.